हॅलो गाईस, तुमचं सगळ्याचं स्वागत आहे नवीन एका ब्लॉगमध्ये. तुम्हाला हे दाखवण्यासाठी हे काय जपान वगैरे किंवा बाहेरच्या देशातलं नाही, पण इव्हिनिंगला हे स्पॉट म्हणजे फोटोशूटसाठी एकदम ओके. हे पूर्ण जे झाडं दिसत ना त्या एकाच फुलाचे, तिकडं पण भरपूर असं की तुम्हाला जर ह्या लोकेशनला यायचं असेल तर 4च्या नंतर या. कसलं भारी लोकेशन आहे बघू शकता. आहे तिकडे पण डोंगर, सगळं डोंगरच डोंगर. जानेवारीचा पूर्ण महिना ह्याला एवढे फुलं असतात ना. तर हा रस्ता कुठे निघतो मला पण माहीत नाही, पण आपण असं जाऊ चालत बघ खाली पूर्ण पडलेले फुलं वगैरे त्याची कळ्या. मला तर खूप आवडलं लोकेशन. तुम्हाला पण कसं वाटलं लोकेशन मला कमेंट करून नक्की सांगा. तुम्ही ह्याला दोन्ही साईडकडून येऊ शकता. तर असं आहे बघा हे लोकेशन. ह्याला पण फुलं लागलेलं आहे. आज मी एक अशा लोकेशनला आलो आहे, ते तुम्हाला दाखवल्यानंतर समजा म्हणजे थोडं दम छाटलं आहे. खालून आलं वरती, असं पूर्ण खालून असं वरती आलो आहे तुम्हाला हे दाखवण्यासाठी. हे जे झाड दिसते ना हे काय जपान वगैरे किंवा बाहेरच्या देशातलं नाही, इंडियामधलंच आहे. आणि ते पण बीचच्या खूप जवळचं लोकेशन आहे. मी लोकेशन टाकणार नाही. ज्याला कोणाला समजलं असं नाही लोकेशन कोणतं आहे त्यांनी मला कमेंट करून नक्की सांगा. आणि जरी नाही समजलंच तर मी हेच सांगणार तुम्हाला की हे लोकेशन कोणतं आहे. हे झाडं बघू शकता कसलं भारी वाटतंय. तरी आता थोडं ऊन वगैरे पडलं आहे त्याच्यामुळे, पण इव्हिनिंगला हे स्पॉट म्हणजे फोटोशूटसाठी एकदम ओके, एकच नंबर आहे. तरी ऑलमोस्ट भरपूर जणांच्या लक्षात आलं, येऊ पण शकतं जर त्यांनी ऑब्झर्व केलं तर. पण जर आलं लक्षात तुम्हाला कमेंट करून सांगा की लोकेशन कोणतं आहे. नाहीतर कमेंटमध्ये लोकेशन विचारा, मी नक्की सांगेन. पण मी असं तुम्हाला सांगेल की हे बघ इथं पण ते झाड आहे. आता तर ऊन पडल्यामुळे क्लिअर नाही दिसणार, पण हे पूर्ण जे झाडं दिसत ना त्या एकाच फुलाचे, तिकडं पण भरपूर असं सगळीकडे फुलंच फुलं. अजून तुम्हाला दाखवतो. आणि मला विचारा तुम्ही लोकेशन कोणतं, मी नक्की तुम्हाला कमेंट करून सांगेल की लोकेशन कोणतं आहे. पण तुम्हाला मी हे आणखी एक सांगेल गोष्ट की तुम्हाला जर ह्या लोकेशनला यायचं असेल तर 4च्या नंतर या. कारण की आत्ता ना आम्ही आलो 12, 12:30, 1 12:30पर्यंत टायमिंग असं झालं आहे. पण इथं खूप ऊन पडलेले त्याच्यामुळे काय बघू शकता. इथं पण तुम्ही बसून व्यवस्थित आरामात शूट करू शकता. कसलं भारी लोकेशन आहे बघू शकता. तिकडे पण डोंगर, सगळं डोंगरच डोंगर सगळ्या साईडने बघू शकता. डोंगरच किती भारी वाटते. मागच्या वेळेस आलं होतं पण शूट नाही केला, त्यावेळेस खूप फुलं होते. ॲक्च्युली त्याच वेळेस शूट करायला पाहिजे होतं. मग ते त्यावेळेस खरं मग एकदम असं भारी वाटत होतं वरून, पण थोडी घाई असल्यामुळे आलोच नाही. आणि नंतर लक्षात आलं, म्हटलं चला आज आलो इकडं. पण हे खूप भारी आहे. ज्यावेळेस फुलं असतात ना, फुलाचं जे सीझन असतं ना ह्याचं, म्हणजे मी जर 1 महिन्यापूर्वी जर तुम्ही आला असतात ना जानेवारी महिन्यामध्ये, तर खूपच हिवाळ्यामध्ये जास्त हे फुलं वगैरे असे येतं. आणि सगळे तिकडंच तेच झाडं वगैरे. आम्ही थोडंसं पुढं जाऊन पण बघतो. खूप एकदम बेस्ट लोकेशन आहे फोटोशूटसाठी. खूपच भारी. आणि सगळं दिसतंय ना खाली तुम्हाला. आता इथं रस्ता बनवायचं काम चालू आहे, त्याच्यामुळे मधलं तोडफोड झालेली. पण पुढं जे खाली जे बघता ना तुम्ही, ते सुद्धा ह्याच फुलं, ह्याच झाडांची सगळे फुलं आहेत कम्प्लिटली. आणि पुढं पण आहेत. ते अजून इथं तुम्हाला दाखवतो मी. हे बघा, हे पण झाड पूर्ण असं फुलाचंच आहे. आणि सगळे झाडं आहेत ना फुलाचे खाली पण. आता हा रस्ता कुठं निघतो मला पण माहीत नाही, पण आपण असं जाऊ चालत बघू हे कुठं. थोडंफार पुढे जाऊन बघू. हे बघा. आणि सगळ्यात बेस्ट तर पावसाळ्यामध्ये तर विचारतच नाही, एवढं भारी लोकेशन आहे. पूर्ण ग्रीनरी असते पावसाळ्यामध्ये. तर हे बघा सगळे झाड पूर्ण आता उन्हाळ्याला चालू झालं आहे त्याच्यामुळे हे खाली पूर्ण पडलेले फुलं वगैरे त्याची कळ्या. हे बघा जे काही झाडं आहेत हिरवे, जिथे की हे बघा दिसते लगेच. चार नंतर भारी वाटलं आहे किती. 4-5च्या नंतर, 4च्या नंतर येऊ शकतो मी. हे बघ सगळं खाली तसंच आहे.
थोडं आणखी पुढे जाऊ आपण आणि पुढे गेल्यानंतर बघू हे म्हणजे कुठपर्यंत झाड आहे. ऑलमोस्ट ह्या पूर्ण डोंगराला ह्या झाडाने पूर्ण असं विळखा घातलेलं. हा नेमकं रस्ता वरून खाली करत आलेत. नेमकं रस्ता कुठे जातो काय माहिती. हां पुढं पण आहे. अरे बापरे, पुढे अजून ग्रीनरी तुम्हाला दिसतं, झाडं ते तुम्हाला दाखवतं. हे बघा कसलं भारी वाटते. खाली पण तसंच सेम. हो तिकडं म्हणजे वर जे तुम्ही एकदम हिल वरून बघता ना, टेकडावरून एकदम खाली, त्यावेळेस हे झाडाच्या वरची फुलं वगैरे आहेत ना ते दिसतील तुम्हाला. ह्या का वरती पण आहेत. कसलं भारी लोकेशन आहे. मला तर खूप आवडलं लोकेशन. तुम्हाला पण कसं वाटलं लोकेशन मला कमेंट करून नक्की सांगा. मी आत्ता असं मला वाटतं की मी या टायमिंगला उगाच आलो आहे, कारण की इव्हिनिंगला जर आलो असतो ना तर अजून बेस्ट वाटलं असतं, भारी एकदम. आणि हा रस्ता निघतो आहे तिथं, तुम्ही याला दोन्ही साईडकडून येऊ शकता. तर असं आहे बघा हे लोकेशन. हे बघा वरून पण कसलं भारी दिसतंय. हे बघा वरती हे पण झाडं आहेत. काय झाडं आहेत हिरवे, ज्यांना की फुलं वगैरे दिसतात. आणि तिथं पुढे गेल्यानंतर ना तिथं तर सगळ्यात भारी दिसतंय. हे बघा इथं ह्याला पण फुलं लागली भारी. तर असा होता हा ब्लॉग. मला तर हे लोकेशन एवढं आवडलं ना, खूप आवडलं. पण तुम्हाला अजून परत ते सांगतो की इव्हिनिंगला या, मॉर्निंगला एक तर एकदम मॉर्निंगला या किंवा 4च्या नंतर या, तरच हे तुम्हाला लोकेशन बेस्ट वाटेल. आता पण भारी वाटते, पण इव्हिनिंगला सगळ्यात भारी वाटेल. तर तुम्हाला मी इव्हिनिंगचंच टायमिंग सजेस्ट करू शकतो. तर तुम्हाला हा लोकेशन कसं वाटलं मला कमेंट करून नक्की सांगा. आवडलं असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा. तर आपण भेटूया नवीन अशा इंटरेस्टिंग ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.